आपल्या जगण्याची आध्यात्मिक बाजू ज्याला आपण म्हणूयात, तर ते अध्यात्म जे असतं ना, ते आपल्या स्वतःची ओळख, स्वतःला होणं, स्वतःचा पर्पज आपल्याला कळणं आणि एकंदरीतच स्वतःशी आणि भवतालाशी एकरूप होता येणं, असा तो प्रोसेस आहे अध्यात्म हा. आणि त्या प्रोसेसमध्ये जाणीवपूर्वक सहभागी होण्यासाठी आपल्या जाणीवा खूप प्रगल्भ व्हायला लागतात. पण जिथं आपण अजून आपल्या जगण्यातल्या खूप छोट्या छोट्या बेसिक प्रश्नांवरच अडून पडलेले आहोत, आपल्याला आपल्या या ज्या व्यसनाच्या ओढी आहेत किंवा इतर गोष्टींबद्दलच्या अटॅचमेंट आहेत, मग त्या आर्थिक असतील किंवा इतर कुठल्या असतील, त्याच्यामध्ये आपण इतके अडकून पडलो तर त्याच्याबद्दलच्याच जाणीवा आपल्या अजून योग्य पातळीवर निर्माण झालेल्या नाहीत. म्हणजे आत्ता जे आपण म्हणालो, जे 5 बाजू जे आपण म्हणतो की माझं शरीर, माझं मन, माझं कुटुंब, माझी आर्थिक स्थिती आणि माझा समाज, म्हणजे ह्या दिसणाऱ्या बाजू आहेत खरं तर आपल्या जगण्याच्या. आणि अध्यात्म ही त्याच्या पुढची न दिसणारी पण प्रयत्न केला तर त्याची जाणीव होऊ शकणारी बाजू आहे. जेव्हा आपल्याला अजून दिसणाऱ्याच बाजू नीटपणाने सांभाळता येत नाही आहेत आणि त्याच्यातला ऱ्हास सगळा आपल्याला रोखता येत नाही आहे, तर मग त्या आध्यात्मिकतेकडं जाणं आणखीनच अवघड होऊन जाऊन बसतं. हो हो, मान्य आहे मला, पण तिथंच तर सगळी गडबड व्हायली आहे ना. संसारच करणा गेलोय तर परमार्थ कुठून करायचा? हां, अजून संसारच करायच्या जाणीवा अजून प्रगल्भ झाल्या नाही आहेत, तर परमार्थाची जाणीव कशी प्रगल्भ होणार? हो, मी बरोबर, अगदी तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि मला वाटतं मी त्याच मुद्द्याविषयी बोलतोय की संसार करण्यासाठी जी जाणीव आपली असायला पाहिजे, स्वतःची, आपल्या भवतालाची, कुटुंबाची, जबाबदाऱ्यांची, तर व्यसनामुळं त्याच सगळ्या जाणीवांपासून आपण दूर चाललोय. त्यामुळं अजून जिथं स्वार्थच साधता येईना गेलाय, तिथं परमार्थ कुठून आपल्याला साधता येणार? म्हणजे संसार हा स्वार्थ आहे. म्हणजे खरं तर हा मला खूप आवडणारा शब्द आहे, स्वार्थ. स्वार्थ म्हणजे त्याचा जो सहज अर्थ आहे तो म्हणजे असा त्याचा सरळ अर्थ आहे, स्वतःचा फायदा बघणे. माझा फायदा कशात आहे एवढ्या पुरताच विचार करण्याची वृत्ती म्हणजे स्वार्थीपणा, असं आपण म्हणतो. बरोबर आहे ना? आणि माझं असं खरं तर मत आहे की आपण सगळ्यांनी स्वार्थी असायला पाहिजे. काय हो, असायला पाहिजे की नाही? स्वार्थी असायला पाहिजे की नाही? नको? का हो? स्वतःचा फायदा कळायला नको का? हां हां, स्वतःचा फायदा कळाल्याशिवाय पुढं कसं जाता येईल?
ज्याला स्वतःचाच फायदा करता येत नाही तो इतरांचा काय फायदा करून देणार? हो, बरोबर आहे ना. त्यामुळे मी असं म्हणतो की माणसानं स्वार्थी असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जगात येऊन दुसऱ्याचं भलं करता येईल का नाही हा पुढचा टप्पा आहे. किमान स्वतःचं तरी भलं करता यावं की काय? हो, स्वतःचं भलं करता यायला पाहिजे की. नाही, आपल्याला बऱ्याचदा हे दूषण किंवा शिवी वाटते हा स्वार्थी असं म्हटलेलं. मला तर वाटतं की हे चुकीचं नाही आहे. स्वार्थ आपल्याला जपता आला पाहिजे. मुळात आपल्याला ना स्वार्थी होता येत नाहीये हा खरा प्रॉब्लेम आहे. तुमच्यापैकी कोणाला स्वार्थच कळना गेलाय असं माझं आरोप आहे तुमच्यावर. आता हा एक तर अर्थ आहेच आहे स्वतःचा फायदा. परत आता याच्यामध्ये हा फायदा काय याचे अजून वेगळे वेगळे अर्थ लावता येतील. म्हणजे मग हा फायदा जो आहे तो जनरली स्वार्थी म्हणताना फक्त स्वतःच्या भौतिक सुखाचा विचार करणारा असा एक त्याच्यामध्ये अंतर्भूत शब्द आहे. हो ना? स्वतःच्या भौतिक सुखाचा. भौतिक सुख म्हणजे काय की जे वस्तूंमध्ये गुंतलेलं आहे. मग पैसा आहे, पैशामुळे आलेले इतर साधनं आहेत किंवा त्याच्यामुळे विकत घेता येणाऱ्या सेवा सुविधा आहेत आणि ज्याच्यामुळं आपलं आयुष्य सो कॉल्ड आपल्याला वाटतं की आपण सुखी करतोय. म्हणजे भौतिक सुखाचा विचार करून तर खरं तर मला सापडलेला दुसरा ह्या स्वार्थाचा अर्थ जो आहे स्वचा अर्थ शोधणे. म्हणजे स्वतःचा अर्थ शोधणे. स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधणे. स्वतःच्या असण्याचं प्रयोजन आपल्याला कळणे. तर बघा मग इथं येतं की या ट्रॅकवर जाणं याला आपण अध्यात्म म्हणतो आणि या ट्रॅकवर जाणं याला आपण संसार म्हणतो. हे ज्याला डायरेक्टली या ट्रॅकवर जाता आलं ते तर उत्तमच असतं. पण अनेकांना ज्यावेळेस इकडल्या सगळ्या गोष्टी ची पूर्तता झाली की मग अध्यात्माचे वेध लागतात. मग त्या अध्यात्मामध्ये परमार्थाचा विचार येतो. तुम्ही जे सांगताय परमार्थ म्हणजे स्वतःचा अर्थ शोधताना इतरांनाही त्याच्यामध्ये आता इकडं जसं हे भौतिक सुख अपेक्षित आहे इकडलं सुख हे भौतिक अपेक्षित नाही आहे. ते भावनिक आहे. पण त्या सुद्धा ज्या भावना आहेत आता याच्यामध्ये जो स्वार्थीपणा आहे इथं स्वतःच्या सुखाचा विचार ॲट द कॉस्ट ऑफ इतरांचं नुकसान झालं तरी चालेल.
म्हणजे इतरांच्या फायदा तोट्याचा विचार न करता फक्त मी एवढा विचार करणं हे इकडं आहे. पण इकडं मात्र इतरांच्याही फायद्याचा विचार करून इतरांनाही त्या आनंदामध्ये सामावून घेऊन स्वतःच्या आनंदाचा शोध घेणं. हो, म्हणजे त्याला तशी फोड करायची का नाही हा आपल्याला शब्दांचा खेळ होईल. तो म्हणजे त्यातला समजण्याचा भाग आहे की जेव्हा मी स्वार्थीपणाचा विचार करतोय तर ह्या वेगवेगळ्या अंगांनी त्या स्वार्थीपणाचा विचार करता येईल. याच्यामध्येही मला स्वचा अर्थ, मी असं म्हणेन की इथं सुद्धा स्वतःचा फायदा बघणं हे मी चुकीचं आहे असं अजिबात मानत नाही. मला पैसा कमवावासा वाटणं हे चुकीचं आहे मला असं अजिबात वाटत नाही. मी भौतिक सुखांचा उपयोग घेणं किंवा माझ्याकडे चांगली गाडी असावी, माझ्याकडे चांगलं घर असावं, याला मी चुकीचं समजत नाही माझ्या पर्सनल पातळीवर. फक्त हे मी सगळं करत असताना ते योग्य, नैतिक आणि वैध मार्गाने करतोय का, आणि ते करत असताना मी इतरांच्या हक्कांवर गदा आणत नाही ना, किंवा इतरांची फसवणूक करून, इतरांना लुबाडून किंवा इतरांच्या नुकसानीचा विचार न करता फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतोय का. मग तसं होत असेल तर मला ते चुकीच्या कॅटेगरीमधलं वाटतं. कारण की मग इथं इतरांचा विचार योग्य पद्धतीनं केलेला नाही आहे. त्यामुळं माझ्याकडं असावंसं वाटणं हे चूक नाही आहे, असावं ना. फक्त ते मला योग्य पद्धतीनं, योग्य मार्गाने इतरांना न दुखवता, इतरांचा त्रास न करता, इतरांचा ऱ्हास न करता मिळवता येतं का, मग ते मला नैतिक वाटतं. आणि जर मी इतरांना खाली दाबून त्याच्या डोक्यावर उभा राहणार असेल तर ते माझ्या दृष्टीनं चुकीचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे तो स्वार्थ नको आहे. पण किमान माझ्या चांगल्याचा, मग मी म्हणेल की आत्ता जे आपण म्हणालो की माझ्याकडं चांगलं शरीर असायला पाहिजे, सुदृढ शरीर असायला पाहिजे, माझ्याकडे एक सुदृढ मन असायला पाहिजे, माझ्याकडे एक आनंदी सपोर्टिव्ह कुटुंब असायला पाहिजे, ज्यांच्यासोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो, जे माझ्यासोबत शेअर करतात, माझ्याकडं माझी आर्थिक स्थिती ज्याच्यातून मला भौतिक सुख विकत घेता येतात ती चांगली असायला पाहिजे, आणि माझं समाजामध्ये एक योग्य चांगलं स्थान असायला पाहिजे जेणेकरून इतर लोक माझ्याबद्दल चांगला विचार करतायत. हे असं वाटणं हा पण एक तऱ्हेचा स्वार्थ आहे आणि तो चांगला आहे. पण व्यसनामुळे या सगळ्या गोष्टींवर जर विपरीत परिणाम होत असेल आणि या सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निसटून जात असतील, असलेल्या सुद्धा निघून जात असतील, म्हणजे निर्माण करणं हे तर अजून दुसरी गोष्ट आहे, पण जे आहे ते सुद्धा न टिकवता येणं आणि ते पण निघून जाणं असं होत असेल, आणि हे सगळं मी स्वतःहून निवडलेल्या व्यसनाच्या मार्गामुळे होत असेल, हा कोणी लादलेला नाही आपल्यावर मार्ग. हो, समाजाच्या ह्याच्यामध्ये मी तो घेतलाय, म्हणजे समाजामध्ये माझं एक स्थान असणं, म्हणजेच माझी एक रिस्पेक्ट असणं, लोकांनी माझ्याकडे आदरानं पाहणं, लोकांनी माझ्याविषयी चांगलं मत बाळगणं, त्याला आपण सामाजिक सौख्य म्हणूयात किंवा सामाजिक सुदृढता म्हणूयात आपण. तर या सगळ्या गोष्टी मी स्वतः निवडलेल्या एका मार्गामुळं, कारण की तुम्ही जे काही व्यसनी झालात किंवा व्यसनामध्ये अडकलात त्याच्यासाठी या पृथ्वी तलावरचा कुठलाही इतर व्यक्ती जबाबदार नाही.
काय नाहीये? जबाबदार नाहीये. कदाचित काही तात्कालिक प्रसंगाने कारणीभूत ठरला असेल. कारणीभूत ठरणं आणि जबाबदार असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं आपण मानतो. बरोबर आहे ना? म्हणजे त्या मित्रांनी म्हटलं की चल रे बाबा चव घेऊन बघू, तर तो कारणीभूत आहे, पण मी त्याच्यासोबत बसून जाऊन घेतली तर जबाबदारी माझी आहे. कारण की त्याला नाही म्हणण्याचा हक्क माझ्याकडं होता, तो मी वापरला नाही आणि मी त्याच्यासोबत जाऊन बसलो, तर मी जबाबदार आहे. त्यामुळं मी स्वतः जबाबदारीनं स्वीकारलेला निर्णय आणि हळूहळू मागच्या काही वर्षांमध्ये या सगळ्या माझ्या व्यसनाच्या पॅटर्नमुळे हे सगळी सौख्य मी गमावून बसतोय हे कळत असून सुद्धा मी तो मार्ग सोडायला तयार नाही. म्हणजे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. मग मी हे सगळं जातंय हातातून हे दिसत असून सुद्धा त्या व्यसनाला असं कवटाळून धरतोय. कुणी कितीही त्याच्यापासून असा दूर खेचण्याचा प्रयत्न केला तर मी परत त्याच्यावर उडी झडप घालून त्याला पकडतोय. म्हणजे मी हा घेतलेला निर्णय आहे आणि त्याच्यामुळं माझा फायदा होण्याच्या ऐवजी ह्या सगळ्या पातळ्यांवर नुकसान व्हायला लागलंय. म्हणजे मला स्वार्थ स्वतःचा साधताच येत नाहीये. म्हणजे मला स्वतःचाच स्वार्थ कळेनासा झालाय. म्हणजे मला जिथं स्वतःचं सुख कळत नाही तिथे इतरांचं कोण विचारा.